बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस आणि उबाठा गटात खडाजंगी सुरू झाली आहे। काँग्रेस नेते नाना पटोले आणि उबाठा गटाचे संजय राऊत यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। एकीकडे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर टांगती तलवार असताना पटोले आणि राऊत यांच्यातील वादामुळे यावर शिक्कामोर्तबच झालं असं म्हणावं लागेल। खरं तर मवियाच्या स्थापनेपासूनच संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील खटके लपून राहिलेले नाहीत। आता बारामती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांच्यातील हेवे दावे पुढे आलेत आणि यातूनच महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। तर आता पटोले आणि राऊत यांच्यातील हा वाद नेमका काय आहे, काँग्रेस आणि उबाठा गटातील अविश्वासाचं कारण काय आणि एकेकाळी भाजपच्या विरोधात स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली बारामती विधानसभा पोटनिवडणूक त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवत आहेत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी पक्ष आग्रही आहेत। मात्र काँग्रेसनं आकाश मोरे यांना बारामतीत उमेदवारी दिली आहे। खरं तर यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणी होणं स्वाभाविक आहे, परंतु या प्रकरणात विरोधकांकडूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं विधानसभा अध्यक्षपद सोडलं नसतं तर 15 वर्षे मवियाची सत्ता राहिली असती, अशी टीका उबाठा गटानं सामनातील अग्रलेखातून केली। यावर नाना पटोले यांनी 1 वर्ष ठाकरेंच्या सेनेनं आणि राष्ट्रवादीनं कुणाच्या दबावाखाली काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दिला नाही याचं उत्तर मागितलं। तसंच काँग्रेसला आणि हायकमांडला जास्त बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास सगळी घटना जनतेसमोर आणण्याची वेळ त्यांनी आणू नये। आपल्यासोबत असलेल्या पक्षावर टीका करण्याची आमची भूमिका नाही, पण जास्तच अति झालं तर हायकमांडची परवानगी घेऊन वास्तविकता समोर मांडू, असा इशारा पटोलेंनी दिलाय। त्यानंतर वाचनात सातत्य असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही, असा टोला संजय राऊतांनी पटोलेंना लगावला। दरम्यान संजय राऊत यांना त्यांच्या पक्षातच कोणी मान्यता देत नाही, असा पलटवार पटोलेंनी केला। खरं तर बारामतीत काँग्रेसनं दिलेल्या उमेदवारावर शरद पवार गप्प का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत होता। यावर आता पवारांनीही मौन सोडलंय। समोर कोणीतरी लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत उभं राहावं लागतं। बारामतीमध्ये उमेदवार देणं हा काँग्रेसचा अधिकार आहे, असं ते म्हणाले। शिवाय पवारांमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे, त्यामुळे ही निवडणूक आपल्याला लढवायची नाही असं आम्ही ठरवलं आणि उमेदवार दिला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। परंतु पवार घराण्याचे कुटुंब प्रमुख म्हणून किंवा महाविकास आघाडीचा घटक म्हणून त्यांना काँग्रेसला हा सल्ला द्यावा वाटला नाही का, हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे। दुसरीकडे या निवडणुकीत उबाठा गटाने उमेदवार दिला नसला तरी त्यांचा पाठिंबा कुणाला असेल याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे नेहमीप्रमाणे उबाठा गटाची अवस्था तळ्यात मळ्यात असल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच राऊत आणि पटोले यांच्यात उडत असलेले खटके सर्व परिचित आहेत। आता बारामती निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा ते प्रकर्षानं पुढे आले। नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील जुन्या वादाचा हा नवा अंक असल्याचं दिसतंय। या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सुसंवाद आणि विश्वासाची कमतरता असल्याचं स्पष्ट होतंय। विरोधी पक्षातील या संघर्षामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वालाच तडे गेल्याचं सिद्ध झाले। त्यामुळे लवकरच आघाडीत बिघाडी आल्यास नवल वाटता कामा नये। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।